एक फोटो बघितला इन्स्टावर, ज्याच्यामध्ये 2 व्यक्ती जेलमध्ये असतात आणि ते पेंटिंग करत असतात. तर 2 पेंटिंगमध्ये डिफरन्स काय असतं माहिती आहे का? पॉझिटिव्ह माइंडसेट आणि नेगेटिव्ह माइंडसेट. एक आहे नेगेटिव्ह माइंडसेटवाला, त्याने त्याच्या पेंटिंगमध्ये काय केलं असेल, त्या जेलमध्ये एक छोटीशी खिडकी असते ज्याला ग्रिल असते, लोखंडी ग्रिल. सो तिकडून ते जे बघतात तो दृश्य ते पेंटिंगमध्ये करतात. सो जो नेगेटिव्ह माइंडसेटवाला होता त्याने काय केलं की त्या खिडकीचे जे ग्रिल्स होते ना, त्या पेंटिंगच्या कॅनव्हसमध्ये ना त्याने ते ग्रिल्स बनवल्या की मला तेच दिसतंय की माझा थॉट काय की बाबा मी अडकून आहे एवढे वर्ष जेलमध्ये. आणि तेच एक पॉझिटिव्ह माइंडसेटवाला जो दुसरा होता, त्याची पेंटिंगमध्ये त्याने काय केलेलं माहिती आहे का? त्या खिडकीतून त्या ग्रिलच्या पलीकडे जाऊन त्याला जे दृश्य दिसत होतं, जे नेचर एन्व्हायरमेंट होतं, डोंगर होतं किंवा झाडे झुडपं होते, सगळं असं सिनिक व्ह्यू, तो सिनिक व्ह्यू त्याने बघितला, ऑब्झर्व केला आणि त्याची पेंटिंग बनवली. दोघांमध्ये फरक काय आला माहिती आहे का? दोन्ही व्यक्ती जेलमध्ये आहेत. आजूबाजूच्या जेलमध्ये दोघांजवळ खिडकी आहे. नेगेटिव्ह माइंडसेटचा फोकस त्या ग्रिलमध्ये आहे की तो अडकून आहे, आणि बाजूवाल्याचा फोकस आहे की बाबा मला लांबचं दृश्य दिसतंय, त्याने मी आनंदी होतोय. कदाचित पॉझिटिव्ह राहण्यामुळे तो व्यक्ती जेलमधून निघेल न निघेल ह्याचं काय घेणं देणंच नाही मत, पण जेवढे दिवस तो तिथे आहे किमान तो खुश आहे ना की बाहेरचं व्ह्यू त्याला बघायला मिळतं. असं व्ह्यू कुठे बघायला मिळणार नाही. करून पॉझिटिव्ह माइंडसेट त्रास करून घेणं निगेटिव्ह माइंडसेटने की अरे मी जेलमध्ये आहे. तुम्ही जे सतत बडबडत राहतात ना, तुमचं माइंड तिकडेच अट्रॅक्ट होतं आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचं आयुष्य तसंच बनत जातं की अरे मी जेलमध्ये. जर त्या पॉझिटिव्ह माइंडसेटवाला विचार केला की त्या जेलमध्ये असून सुद्धा तो व्यक्ती चांगलं काहीतरी शोधून काढतोय, मग तुमचं आयुष्य चांगलं नाही होणार का? बोलायचं हेच आहे की आपलं फोकस नेहमी पॉझिटिव्ह असू द्या, ज्यांनी आपल्याला फायदा होईल. इतरांचं मला माहित नाही. तुम्ही जर फोकस पॉझिटिव्ह ठेवला तर त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट होणार आहे. मे बी त्याच्याने त्रास कमी होणार नाही किंवा त्रास नाहीसा होणार नाही. फक्त आपण थोडंसं डिस्ट्रॅक्शन करतो, स्वतःला थोडंसं वळवतो की बाबा ती सिच्युएशन आहे, त्याला तू हँडल करू शकत नाहीये, ती सिच्युएशन तू बदलू शकत नाहीये, पण त्या सिच्युएशनला हँडल कसं करायचं हे तुला कळतेय. बरोबर ना? सो नेहमी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आयुष्यामध्ये, काहीही काम करत असतील त्याच्यामध्ये. सो जेणेकरून आपलं आयुष्य सुद्धा पॉझिटिव्हच राहणार. बाय बाय.